नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपला पीसी किंवा लॅपटॉपमधील कोणतंही सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल कसं करायचं अगदी फ्रीमध्ये. तर यासाठी आवश्यक असणारं जे काही टूल्स किंवा सॉफ्टवेअर आहे तर त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ते अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि त्याच्या सहाय्याने आपल्याला अगदी ते सॉफ्टवेअर असेल, त्यानंतर त्याचे पॅचेस असेल, लोक फाईल असेल किंवा टेम्प फाईल असेल, त्या सगळ्या फाईल्स आपण सहजपणे रिमूव्ह करू शकणार आहात. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी 1-1.5 महिन्यापासून आपल्या चॅनलवर कोणते व्हिडिओ नव्हते किंवा अपडेट नव्हते. त्यामुळे बऱ्याच जणांना त्रास झाला. त्याचबरोबर अनेक जण माझ्यासोबत कॉन्टॅक्ट पण करू शकत होते, परंतु मागील 1-1.5 महिन्यामध्ये खूप बिझी होतो. सकाळी 7 पासून ते संध्याकाळचे 9 वाजेपर्यंत. त्यामुळे माझ्याकडे वेळ नव्हता. त्यामुळे अनेकांना जो काही प्रॉब्लेम झाला किंवा समस्या निर्माण झाल्या, तर त्याबद्दल या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आता इथून पुढे आपल्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ येतील. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ पूर्ण बघा. त्यानंतर व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. इथून पुढे मात्र आपले जे काही प्रॉब्लेम्स असेल तर ते प्रॉब्लेम सोडवण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे इथून पुढे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळू शकेल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर. तर बघूया मित्रांनो, आपण आपल्या लॅपटॉप किंवा पीसी मधील कोणतंही सॉफ्टवेअर रिमूव्ह कसं करायचं आणि त्याचे पॅचेस रिमूव्ह कसे करायचे. तर मित्रांनो, याच्या अगोदर आपण कंट्रोल पॅनल मध्ये जात होतो आणि कंट्रोल पॅनल मध्ये गेल्यानंतर हे जे अनइन्स्टॉल प्रोग्राम हे जे ऑप्शन आहे, तर याला क्लिक करून साधारणतः इथून हे सॉफ्टवेअर आपण अनइन्स्टॉल करत होतो. परंतु कंट्रोल पॅनल मधून सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल केल्यानंतर ते सॉफ्टवेअर पूर्णपणे अनइन्स्टॉल होत नाही. त्याचे काही पॅचेस आहेत तर त्या सी ड्राईव्ह मध्ये तशाच राहून जातात. तर त्यामुळे ते सॉफ्टवेअर आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट करते. तर मित्रांनो, त्या सगळ्या फाईल्स रिमूव्ह कशा करायच्या, तर या संदर्भात अतिशय युजफुल असं सॉफ्टवेअर आपण बघणार आहोत आणि जे अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर त्याचं नाव आहे वाईज प्रोग्राम अनइन्स्टॉलर. तर सुरुवातीला मित्रांनो आपण बघूया की त्याचा वापर कसा करायचा आणि त्यानंतर बघूया आपण त्याला फ्री ऑफ कॉस्ट इन्स्टॉल कसं करायचं. तर मित्रांनो, हे सॉफ्टवेअर आहे या ठिकाणी डेस्कटॉपवर. तर याला आपण ओपन करूया. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचा इंटरफेस आहे या सॉफ्टवेअरचा आणि सुरुवातीला जो लेफ्ट साइडचा मेनू आहे तर त्यामध्ये ऑल प्रोग्राम मध्ये डेस्कटॉप ऍप्स आहे, मेट्रो ऍप्स आहे, सिस्टम कंपोनंट्स आहे, ब्राउझर एक्सटेन्शन, गुगल क्रोम आणि इतर क्रोम्स दिलेले आहे. तर मित्रांनो, डेस्कटॉप ऍप याला जर क्लिक केलं आपण तर या ठिकाणी आपल्याला जे काही आपल्या लॅपटॉप किंवा पीसी मध्ये असणारे जे काही महत्वाचे सॉफ्टवेअर आहे तर ते दिसून येतील. तर मित्रांनो, आता यामधील सॉफ्टवेअर आपल्याला अनइन्स्टॉल करायचं असेल तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी हे ॲडोब पेज मेकर हे सॉफ्टवेअर आहे. तर याला आपण अनइन्स्टॉल करूया. तर याला काय करायचं, आपल्याला क्लिक करायचंय. याला क्लिक केल्यानंतर राईट साईडला अनइन्स्टॉलचं ऑप्शन आलेलं आहे बघा या ठिकाणी. तर याला फक्त आपल्याला क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, असा पॉपअप बॉक्स ओपन झालेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर एक मेसेज आलेला आहे, आर यू शुअर टू अनइन्स्टॉल ॲडोब पेज मेकर 7.0. त्यानंतर दोन ऑप्शन आलेले आहेत, क्रिएट ए सिस्टम रिस्टोर पॉइंट बिफोर अनइन्स्टॉल. त्यानंतर दुसरा आहे, स्कॅन फॉर रेसिड्युअल आफ्टर अनइन्स्टॉलेशन. तर मित्रांनो, आपल्याला रिस्टोर पॉइंट क्रिएट करायचा नाही, आपण क्रिएट करू शकतो. जर रिस्टोर पॉइंट क्रिएट करायचा असेल तर याला क्लिक करा, अन्यथा अनचेक करा. त्यानंतर स्कॅन फॉर रेसिड्युअल आफ्टर अनइन्स्टॉलेशन. हे सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल झाल्यानंतर इतरही त्या संदर्भातील ज्या काही फाईल्स आहेत त्या सुद्धा अनइन्स्टॉल करायच्या आहे. म्हणून आपण काय करूया, याला टिक करूया.
आणि आता हे अनइन्स्टॉलचं जे ऑप्शन आहे याला आपल्याला क्लिक करायचंय. याला क्लिक केल्यानंतर आता अनइन्स्टॉलेशनची प्रोसेस सुरू झालेली आहे. आर यू शुअर यू वॉन्ट टू कम्प्लीट रिमूव्ह ॲडोब पेजमेकर अँड ऑल ऑफ इट्स कंपोनंट. तर आता आपण या ठिकाणी येस म्हणूया. आणि बघा मित्रांनो, प्रोसेस सुरू झालेली आहे सॉफ्टवेअर अनइन्स्टॉलेशनची. आणि या अनइन्स्टॉलेशन मध्ये आपल्याला कंट्रोल पॅनल मधील हे सॉफ्टवेअर तर रिमूव्ह होणार आहे, अनइन्स्टॉल होणार आहे. त्याचबरोबर सी ड्राईव्ह मधील जे काही पॅचेस आहेत तर ते पॅचेस सुद्धा अनइन्स्टॉल होणार आहे. आणि त्याचबरोबर रजिस्ट्री मधील जे काही फाईल्स आहेत तर त्या फाईल सुद्धा अनइन्स्टॉल होणार आहे. तर मी थोडं याला फास्ट फॉरवर्ड करतो म्हणजे आपला वेळ जाणार नाही. आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी या सॉफ्टवेअरच्या जे काही शेअर्ड फाईल होत्या, स्टँडर्ड प्रोग्राम होते किंवा फोल्डर आयटम्स होते, प्रोग्राम फोल्डर्स, प्रोग्राम डिरेक्टरीज, प्रोग्राम रजिस्ट्री, हे सगळे आयटम किंवा फाईल अनइन्स्टॉल झालेले आहे अगदी सक्सेसफुली. आता याला आपण ओके करूया. याला आपल्याला सगळ्याला सिलेक्ट करायचं आहे आणि हे रिमूव्हचं जे ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे. म्हणजे रजिस्ट्री मधील सगळे जे काही फाईल्स असेल या सॉफ्टवेअर संदर्भातल्या तर त्या सुद्धा रिमूव्ह होऊन जातील. तर याला आता रिमूव्ह करूया आपण. आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी हे सॉफ्टवेअर पूर्णपणे रिमूव्ह झालेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, अगदी कोणतंही सॉफ्टवेअर असेल तर त्या सॉफ्टवेअरच्या संपूर्ण फाईल आपल्या पीसी किंवा लॅपटॉप मधून आपल्याला सहजपणे रिमूव्ह करता येईल. बऱ्याच जणांना कंट्रोल पॅनल मध्ये जाता येत नाही किंवा तिथलं सॉफ्टवेअर डिलीट करता येत नाही. त्याचबरोबर सी ड्राईव्ह मधील ज्या काही फाईल आहेत तर त्या शोधता येत नाही. परंतु या सॉफ्टवेअरच्या सहाय्यानं आपल्याला काही क्लिकवर सहजपणे कोणतंही सॉफ्टवेअर सहजपणे अनइन्स्टॉल करता येईल. तर मित्रांनो, आता बघूया आपण की नेमकं हे सॉफ्टवेअर फ्री ऑफ कॉस्ट डाउनलोड कसं करायचंय. तर मित्रांनो, आता याला आपण क्लोज करूया. त्यानंतर आपलं जे काही गुगल क्रोम आहे तर ते ओपन करूया आपण. आणि या सर्च मध्ये आपल्याला टाईप करायचं आहे वाईज प्रोग्राम अनइन्स्टॉलर. आणि आता आपण एंटरचं बटन प्रेस करूया. आणि मित्रांनो, या ठिकाणी जी सुरुवातीची जी काही लिंक असलेली वेबसाईट आहे बघा या ठिकाणी वाईज क्लीनर, तर याला आपण डबल क्लिक करूया आणि ओपन करूया. आणि बघा मित्रांनो, अशा प्रकारचा इंटरफेस या वेबसाईटचा असेल. आणि या ठिकाणी हे जे सॉफ्टवेअर आहे अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे. इथून आपल्याला हे जे फ्री डाउनलोड आहे तर याला फक्त आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे ते डाउनलोड होऊन जाईल आणि त्यानंतर आपल्याला ते आपल्या पीसी किंवा लॅपटॉप मध्ये इन्स्टॉल करायचं आहे. साईज बघा, अगदी छोटंसं असं सॉफ्टवेअर आहे 10 MBचं. ते सहजपणे आपल्या लॅपटॉप किंवा पीसी मध्ये इन्स्टॉल होऊन जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने आपल्या लॅपटॉप किंवा पीसी मधील कोणतेही सॉफ्टवेअर असेल किंवा त्याच्या पॅचेस फाईल असेल तर त्याला सहजपणे अनइन्स्टॉल करू शकतो. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.